10 जागा आणि 10चा अर्ज. याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक ही आता बिनविरोध होणार आहे. विधान परिषदेसाठी 10 जागा होत्या. वेगवेगळ्या पक्षांनी 10चा अर्ज दाखल केल्यामुळे ही आता निवडणूक बिनविरोध होईल. भारतीय जनता पक्षानं 6 लोकांना संधी दिली. त्यामध्ये सुनील कर्जतकर आहेत, प्रमोद जठार, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोले आणि प्रज्ञा सातव. ही भारतीय जनता पक्षानं संधी दिलेल्यांची नावं आहेत. एकनाथराव शिंदे यांनी अर्थात शिवसेनेकडून डॉक्टर नीलमताई गोरे आणि बच्चूभाऊ कडू यांचं नाव आलं. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्दीकी यांचं नाव पुढं आलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे 6, शिवसेनेचे 2, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा 1 असे ही 10 लोक आता विधान परिषदेचे आमदार होतील. लवकरच घोषणा होईल. मात्र या निमित्तानं बंडोबा थंडोबा झालं असं आपल्याला म्हणता येईल. प्रत्येकजण गुडघ्याला वाशी बांधून बसलं होतं. भारतीय जनता पक्षामध्ये जवळपास 35 नावे होती. या 35 नावांमधून 6 नावांवर एकमत झाल्याचं दिसतंय. तरीही ट्रोलर्सकडून काही भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डिवचलं जात आहे. त्यात महत्त्वाची 2 नावं आपल्याला घेता येतील. त्यातलं पहिलं नाव आहे ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, वयोवृद्ध कार्यकर्ते असं म्हणूयात आपण, माधव भंडारी, ज्यांनी पक्षाची आजवर इमानीद्वारे सेवा केली. आणि दुसरं एक तरुण नाव आहे ते म्हणजे केशव उपाध्ये. मात्र विरोधी गटाचे काही कार्यकर्ते, काही नेते माधव भंडारींना आणि केशव उपाध्ये यांना सोशल माध्यमांवर ट्रोल करताना दिसत आहेत. केशव उपाध्ये यांना यावेळी संधी होती अशी तशी चर्चा पण होती. त्यांचं नाव मुंबईवरून दिल्लीला पाठवण्यात आलं होतं, परंतु त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं दिसत नाही. माधव भंडारी आता थकलेत आणि त्यांचं वास्तव्य पुण्यामध्येच आहे. त्यामुळं त्यांची अपेक्षा होती का नाही या संदर्भात आपल्याला काही सांगता येणार नाही. परंतु माधव भंडारी यांना अनेक वर्षापासून इच्छा होती की आपल्याला विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी पक्षाकडून मिळेल, परंतु त्यांचाही भ्रम निराश झाल्याचं आपल्याला दिसतंय. एक सोशल इंजिनिअरिंगचा सगळ्यात मोठा प्रयोग भारतीय जनता पक्षाकडून केला गेला असं आता राजकीय तज्ज्ञांना वाटतं. सुनील कर्जतकर हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. प्रमोद जठार हे कोकणातले कार्यकर्ते आहेत, ज्यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचं काम कोकणामध्ये केलेलं आहे. माधवी नाईक मुंबईमध्ये आहेत. संजय भेंडे, विवेक कोले हे नगर जिल्ह्यातले आहेत आणि प्रज्ञा सातव अशा 6 लोकांना भारतीय जनता पक्षानं संधी दिली. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून अनेक नावांवर चर्चा होती, परंतु शेवटच्या क्षणाला नीलमताई गोरे आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना संधी देण्यात आलेली आहे. याचा अर्थ बच्चू कडू आता हे शिवसेनेत आलेले आहे. खरं म्हणजे बच्चू कडू आमदार झाल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर तो दिव्यांगांना झाला असणार. कारण बच्चू कडू यांचं जे काम आहे ते महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी, उपेक्षितांसाठी, एका अर्थानं दिव्यांगांसाठी झटणारा नेता म्हणून बच्चू कडू यांच्याकडं महाराष्ट्र पाहतो. अतिशय प्रामाणिक नेता, अतिशय प्रामाणिक आमदार या अर्थानं बच्चू कडू यांचं जे एक गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा जो पराभव झाला, त्या पराभवामुळं अनेकांना धक्का बसला. खरं म्हणजे ही वेदना बच्चू कडूंच्या वाटेला यायला नको होती अशी त्यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. उशिरा का होईना एकनाथराव शिंदे सारख्या एका चांगल्या माणसानं, एका चांगल्या नेत्यानं, शिवसेनेनं बच्चू कडू यांना न्याय दिल्याची भावना आता महाराष्ट्रात आहे. उपेक्षितांचा आवाज पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये आपल्याला घुमताना दिसणार आहे. अमोल मिटकरी यांना प्रचंड अपेक्षा होत्या. अमोल मिटकरी हे अजित पवार यांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते होते, परंतु दुर्दैवानं महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा चांगले काम करत असताना अचानक नियतीनं त्यांच्यावर घाला घातला आणि काळानं त्यांना हिरावलेलं. एका विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमोल मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी वेगळ्या अर्थानं चर्चेत आले. अजितदादांचं निधन झाल्यानंतर विधिमंडळात असो किंवा विधिमंडळाच्या बाहेर असो, अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये संशय व्यक्त केलेला होता आणि ते नेहमी संशय व्यक्त करायचे. त्यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे म्हणून सरकारला ते धारेवर धरायचे. सभागृहामध्ये त्यांनी हेच काम केलं आणि बाहेर आल्यानंतरही त्यांनी
यावरच फोकस ठेवलं. त्याचे दुष्परिणाम असे झाले की पक्षाला न विचारता अमोल मिटकरी यांनी काही भूमिका मांडली. पक्षाच्या नियमांना, पक्षाच्या शिस्तीला त्यामुळे तडे गेले. अमोल मिटकरी यांना जर अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काही त्यांचं म्हणणं होतं, त्यांना काही या अपघाताच्या संदर्भाने काही उणिवा दिसत होत्या किंवा त्यांच्याकडे काही पुरावे होते, तर प्रफुल्लभाई पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत किंवा अजितदादांच्या पत्नी ज्या आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, पार्थ आहेत, जयदादा आहेत, या लोकांना बोलायला हवं होतं. त्यांनी सभागृहात बोलायच्या आधी एक पक्षाची भूमिका म्हणून त्यांनी किंवा स्वतःची मतं म्हणून त्यांनी आपली भूमिका मी विधिमंडळामध्ये या पद्धतीने मांडणार आहे आणि मला या अपघाताच्या संदर्भात असं बोलायचं आहे. त्यांनी पक्षाकडून किमान पूर्व परवानगी घेणं आवश्यक होतं. पक्ष शिस्तीला त्यांच्या वर्तनामुळे तडे गेले असा एक संदेश महाराष्ट्रात गेला आणि त्यामुळं पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज होतं. दुसरी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी की ईशान सिद्दीकी यांचं नाव जाहीर झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी अगदी 5-10 मिनिटांमध्ये सोशल मीडियावर येऊन खंत व्यक्त केली आणि त्यांनी खंत व्यक्त केल्यामुळं माध्यमांनी सुद्धा त्यांना गाठलं. माध्यमांवर सुद्धा त्यांनी बोलताना की मी कुठे कमी पडलो, माझ्या काय उणिवा आहेत, पक्षाने मला साधं विचारलं सुद्धा नाही. मग आता अमोल मिटकरी यांना उलट प्रश्न विचारला जातो की जर तुम्हाला पक्षाने विचारलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर मग तुमच्या काही चुका झाल्या का, त्या तुम्ही शोधल्या पाहिजेत. अमोल मिटकरी हे बेफाम बोलत होते. बोलत असताना त्यांनी पक्षाची परवानगी घेणं आवश्यक होतं. दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाचे लोक अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलत असताना, सरकारवर आरोप करत असताना अमोल मिटकरी आमदार रोहित पवार यांची री ओढायचे. म्हणजे अमोल मिटकरी हे काय करायचे, रोहित दादांनी एखादा विषय मांडला की त्याला अमोल मिटकरी यांचं समर्थन असायचं. आता स्वतः अजित पवार यांच्या कुटुंबानेच या अपघाताविषयी संशय व्यक्त करणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु आपण त्यांच्याशी चर्चा न करता अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात सरकारला धारेवर धरणं किंवा सरकारला समोर ठेवून बोलणं हे कितपत योग्य होतं असा प्रश्न आता अजित पवार यांच्या पक्षाकडूनच विचारला जातो. आणि दुसरा मुद्दा की अमोल मिटकरी असं म्हणतात की मी पक्षासाठी खूप काम केले, खूप कष्ट केले, पक्षाने मला विचारलं नाही. जर मग पक्ष तुम्हाला विचारत नाही, तुम्ही पक्षात राहून इतर पक्षातल्या लोकांना समर्थन देता, त्यांच्या बोलण्याला पाठिंबा देता, मग पक्ष तुम्हाला कसा विचारेल, मग तुम्हाला पक्ष कोणत्या अर्थाने विचारेल, हे अमोल मिटकरींना समजलं नाही किंवा अमोल मिटकरी त्यामध्ये वाहवत गेले. आज अमोल मिटकरी यांनी आमदारकी मिळाली नाही म्हणून आकांड तांडव करणं किंवा त्या आमदारकीवर माझाच अधिकार होता असं ते स्पष्ट बोलतायत. याचा अर्थ ते पक्षापेक्षा मोठे आहेत असं स्वतःला भासवत आहेत. अमोल मिटकरी सरकारचा एक भाग आहेत आणि असं असताना अमोल मिटकरी यांनी ती चौकट ओलांडली आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनाही मनस्ताप सहन करावा लागला असणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना सुद्धा तो मनस्ताप सहन करावा लागणार आणि लागलेलंच आहे. कारण सरकार एकीकडे असं म्हणतं की अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात जी काही चौकशी करता येईल, जे काही शेवटचे प्रयत्न करता येतील, कोणत्याही एजन्सी मार्फत या संदर्भातल्या चौकशी संदर्भात सरकार हायगय करणार नाही असं असताना अमोल मिटकरी यांनी सरकारला काउंटर केले आणि एका अर्थानं मग ही राष्ट्रवादी काँग्रेसची एक टीम, एकनाथराव शिंदे यांच्या पक्षाची एक टीम आणि भारतीय जनता पक्षाचे काही शिरस्त नेते हे अमोल मिटकरी यांच्या वर्तनावर नाराज होते. त्यामुळे अमोल मिटकरी यांचा पत्ता कट झाला असं आता राजकीय लोकांना वाटतं.